Welcome to our YouTube channel Loveways Academy. If you are new to this channel, do like, subscribe and share with your friends. So, you guessed it right. In this lecture, we will learn human eye. काय डोळा, human eye. We will learn human eye. This is the most important conceptual topic from this chapter, lenses. खूप इम्पॉर्टंट असणार आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारला गेला होता. क्वेश्चन वाचून दाखवतो. दिस क्वेश्चन वॉज आस्क्ड फॉर 5 मार्क्ससाठी. काय काय विचारलं आहे इथं क्वेश्चन येऊन जाईल. ड्रॉ अ सायंटिफिकली करेक्ट लेबल डायग्राम ऑफ अ ह्युमन आय अँड आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन इट. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू ड्रॉ अ वेल लेबल्ड डायग्राम ऑफ अ ह्युमन आय. देन आन्सर दिस फॉलोइंग क्वेश्चन्स. नेम द टाइप ऑफ लेन्स वी यूज in the human eye. Second question, name the screen at which the maximum amount of incident light is refracted. And third question is, state the nature of the image formed of the object on the screen inside the eye. ठीक आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहेत. हे क्वेश्चन खूप कन्फ्युजिंग वाटतं. रियल इन्व्हर्टेड आहे का, कशावर फॉर्म होते, रिफ्रॅक्शन कुठं होतं आहे, सगळे छोटे मोठे टॉपिक याच लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तोपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सगळ्या गोष्टी याच लेक्चरमध्ये 5च्या 5 मार्क तुम्हाला नक्की देऊन जातील. सो लेट्स स्टार्ट विथ अ ह्युमन आय. काय असतो डोळा? हा असतो डोळा. सो फर्स्ट ऑफ ऑल एक एक पार्ट्स आपण विस्कटून बघूयात की नेमकं स्लाइस करूयात. डोळ्याला स्लाइस करूयात आपण. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल कोणता पार्ट असतो? कॉर्निया. कॉर्निया काही म्हणा. CORNEA कॉर्निया. ठीक आहे. दिसतंय कॉर्निया. या साईडला इमेज येऊन जाईल डोळ्याची. तर कॉर्निया इज द थिन आउटर मोस्ट लेयर और सिम्पली मेम्ब्रेन, थिनेस्ट मेम्ब्रेन ऑन युअर आय. तुमच्या आयबॉलवर असणारा थिन जो मेम्ब्रेन आहे. इथे कुठेतरी काहीतरी व्हिडिओ शोधून मी टाकण्याचा प्रयत्न करीनच, पण काय सांगतोय, अ व्हेरी थिन membrane or thin layer on your eyeball is called as cornea. The maximum amount of light is incident on this cornea. काय सांगतो नीट लक्ष द्या. ह्यावर एक क्वेश्चन विचारला होता आणि ह्याचाच आन्सर याच फर्स्ट टॉपिकमध्येच कव्हर होणार आहे. मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट इंटर्स इन टू द आय थ्रू कॉर्निया. मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट इंटर्स इन टू युअर आय with the help of cornea, and maximum amount of lights get refracted at the outside part of the cornea. काय सांगितलं? कॉर्निया काय? एक थिनेस्ट मेम्ब्रेन आहे, और एक थिन मेम्ब्रेन आहे. कुठे? आपल्या आयबॉलवर एक थिन मेम्ब्रेन आहे. तो काय? कॉर्निया. त्याचं काम काय? व्हॉट इज द, इथं कुठतरी येतील, तुम्ही नोट्स लिहून घेऊ शकता. व्हॉट इज द यूज ऑफ कॉर्निया? मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट इंटर्स थ्रू दिस कॉर्निया, प्लस अजून एक काय रिझन सांगितलं, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट्स गेट रिफ्रॅक्टेड ॲट द आउटसाइड पार्ट ऑफ द कॉर्निया. याचाच अर्थ काय? क्वेश्चन विचारला होता आपल्याला. काय विचारला आहे? नेम द स्क्रीन ॲट विच मॅक्सिमम अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट गेट रिफ्रॅक्टेड. सो व्हॉट विल बी द आन्सर? कॉर्निया इज द पार्ट वेअर द मॅक्सिमम अमाऊंट ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टेक्स प्लेस. डोळ्याच्या कॉर्नियामध्येच मॅक्सिमम अमाऊंट ऑफ इन्सिडेंट लाईटचं रिफ्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे. कळलं आहे? कॉर्निया क्लिअर झाला आहे? क्लिअर आहे? डाऊट असेल कमेंट सेक्शन. सो फर्स्ट इज कॉर्निया झालं. थिन मेम्ब्रेन होता, तिथून लाईट काय होत होती? रिफ्रॅक्ट होती ती जास्त प्रमाणात. मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट गेट्स रिफ्रॅक्टेड ॲट द पार्ट ऑफ कॉर्निया. नेक्स्ट, कॉर्नियाच्या नंतर काय येतं? आयरिस. एक गोष्टी घ्या, तशाच त्याच पॅटर्ननं जायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या चांगल्याच लक्षात राहतील. ठीक आहे. आयरिस, IRIS. काय सांगितलं? आयरिस. देर इज अ ब्लॅक फ्लेशी सर्क्युलर थिंग बिहाइंड कॉर्निया. देर इज अ ब्लॅक फ्लेशी आयरिस, त्याला आपण आयरिस म्हणतो. देर इज अ ब्लॅक फ्लेशी थिंग बिहाइंड द कॉर्निया विच इज कॉल्ड एज आयरिस. नीट लक्ष द्या. काय सांगतोय? सपोज हा तुमचा सुंदर मुलीचा सुंदर डोळा आहे. काय? सुंदर मुलीचा सुंदर डोळा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं तुमचं? हा ह्युमन बॉल आहे. हा असा दिसतो ना, हे असा नाही आहे. असं जर कापला आपण त्याला, फायनल डेस्टिनेशन कोणी बघितलं असेल नसेल, खूप किळसवाने पिक्चर आहेत, पण तरी पण ठीक आहे.
तुम्ही स्लाइस केलं आहे, स्कलला स्लाइस केलं आहे तुम्ही, तर तुम्हाला काय दिसेल, आय बॉल असतो तो एक्झॅक्टली बॉलसारखा नसतो, मागून त्याच्या ऑप्टिक नर्व्स जोडल्या गेलेल्या असतात जे की ब्रेनला सिग्नल देतात. बट काय सांगितलं, ह्युमन बॉल असतो. ह्युमन बॉलचा पहिला लेअर कोणता असणार आहे, कॉर्निया, ट्रान्सपरंट थिन लेअर, ट्रान्सपरंट थिन लेअर विच इज कॉल्ड एज कॉर्निया. नंतर सुंदर मुलीच्या सुंदर डोळ्यामध्ये काय, एक गोल काय, आयरिस आहे, एक ब्लॅक फ्लेशी थिंग आहे, दॅट इज आयरिस. हे काय असणार आहे, आयरिस, IRES. देन द कलर ऑफ आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल्स. काय सांगितलं, द कलर ऑफ आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल्स. याचाच अर्थ काय, प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक ह्युमन टू ह्युमन तुमच्या आयरिसचा कलर जो असणार आहे तो वेगळा असणार आहे. नीट लक्ष द्या काय काय सांगतोय, एक एक पॉईंट्स इथं नोट्स येतील, तुम्ही लिहून घेऊ शकता. कॉर्निया झाला आहे, आयरिस चालू आहे आपला. आयरिसचं काय पॉईंट सांगितले मी, कलर ऑफ आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल्स. याचाच अर्थ काय, काही लोकांचे डोळे घारे असतात, हॉलिवूडच्या हिरोईन्सचे डोळे कसे असतात, निळसर कलरचे असतात, काही लोकांचे हिरवे असतात आणि ज्यांचे नसतात ते लेन्स यूज करून तसे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण ओरिजिनली जर बघितलं तर आयरिसचा कलर कसा असतो, डिफरंट फॉर डिफरंट पीपल्स. देन आयरिस तर झालं, त्याच्या आतमध्ये एक अजून काळं काहीतरी असतं. ठीक आहे, थर्ड पॉईंट इज प्युपिल. ठीक आहे, एक एक फील घ्या गोष्टींचा, फील घ्या. इथं डायग्राम येईल, मी डायग्राम बनवायला जास्त वेळ घालणार नाही कारण तुमच्या बुकमध्येच खूप खतरनाक डायग्राम दिलेली आहे. सुंदर मुलीचा सुंदर डोळा, देर इज अ प्युपिल. काय चालू आपलं, प्युपिल. देर इज अ स्मॉल व्हेरिएबल डायमीटरवाला होल. देर इज अ स्मॉल होल विथ अ व्हेरिएबल डायमीटर बिहाइंड दॅट, इनसाइड दॅट आयरिस. काय सांगितलं नीट लक्षात आहे. हे काय होतं आपलं आयरिस, ज्याचा कलर डिफरंट होता फॉर डिफरंट पीपल. नेक्स्ट, आयरिसच्या मध्यभागी इनसाइड ॲट द सेंटर ऑफ आयरिस देर इज अ स्मॉल होल विथ अ व्हेरिएबल डायमीटर. आता नीट लक्ष द्या, व्हेरिएबल डायमीटरचा अर्थ काय, व्हेरिएबल डायमीटर. ठीक आहे, व्हेरिएबल डायमीटर म्हणजेच काय, सिम्पली बदलणारे डायमीटर, कमी जास्त होतं. म्हणजेच हे जे प्युपिल आहे ह्याची साईज व्हेरिएबल आहे, कमी जास्त होतं. इथं मी कॅटचा एक छोटासा व्हिडिओ टाकीन, कॅटचा आहे, पण कॅट म्हणजे मांजरीचा जो डोळा असतो त्याचं सुद्धा वर्किंग थोडं सिमिलर टू ह्युमन आय असतं, ह्युमन आयसारखंच असतं जवळपास. पण त्यांचे जे प्युपिल साईज आहे कशी कॉन्ट्रॅक्ट अँड वाईड ओपन होते ते तुम्ही बघू शकता ठिकाणी. आता प्युपिलचं वर्किंग बघून घेऊयात. काय झालं, सुंदर मुलीचा सुंदर डोळा, त्यामध्ये आयरिस, आयरिसच्या सेंटरला एक सर्क्युलर स्मॉल होल आहे विथ अ व्हेरिएबल डायमीटर. व्हेरिएबल डायमीटरचं काम काय बघून घेऊयात. ठीक आहे, यालाच काय म्हणणार आहेत, सर्क्युलर होलला प्युपिल, पुपिल, PUPIL, पुपिल. चलो, प्युपिल, वर्किंग ऑफ अ प्युपिल. प्युपिल कंट्रोल्स द लाईट, इन्सिडेंट लाईट. म्हणजेच याचा अर्थ काय, प्युपिल कंट्रोल करणार आहे अमाऊंट ऑफ लाईट इंटरिंग इनसाइड द आय. याचा अर्थ काय, सिम्पली एक्झाम्पल काय आहे, टॉर्च आहे. ठीक आहे, टॉर्च आहे. आता इफ देर इज अ ब्राईट लाईट और ब्राईट लाईट सिच्युएशन आहे तर तुमचं प्युपिल काय करतं, कॉन्ट्रॅक्ट करतं. का तर तुम्हाला ब्राईट दिसू नये म्हणून. जर ते ब्राईट वातावरणात, जर सूर्यप्रकाशात इन सनी डेज जर तुम्ही बाहेर गेलात आणि ते प्युपिलची साईज जर वाढली तर तुम्हाला काहीच दिसणार नाही. का तर अमाऊंट ऑफ लाईट इंटरिंग इन टू युअर आय इज मॅक्सिमम. तर ते आपल्याला कमी करावे लागेल ना. जर कमी केलं तरच आपल्याला चांगलं काहीतरी दिसेल. नसेल कळत, परत एकदा सांगतो. हे आहे इथं बघा. आता काय, फुल स्ट्रेंथनं मी टॉर्च मारतोय असं अज्युम करा. दिस इज अ सोर्स और सिम्पली दिस इज युअर ह्युमन आय. यामध्ये अमाऊंट लाईट येणारी, सपोज सोर्स करा, हा सोर्स आहे. चलो उलट सुलट सांगायला नको. हा काय सोर्स आहे तुमचा, दिस इज युअर सोर्स. खूप ब्राईट लाईट यायला लागली, खूप ब्राईट लाईट आहे, खूप ब्राईट लाईट आहे. तर तुमचं प्युपिल काय करणार आहे, तर प्युपिलला तर बघायचं आहे ना किंवा त्या ह्याच्यात पण गोष्टी कशा दिसतात. पण प्युपिल काय करतो, कॉन्ट्रॅक्ट्स. प्युपिल काय करतं, कॉन्ट्रॅक्ट्स विथ साईज. याचाच अर्थ काय, हे बघा मी काय केलं, कमी केलं. कॅमेरा चमकतं लेन्सवर, वाईड ओपन केलं, कमी केलं, वाईड ओपन केलं, कमी केलं. म्हणजे त्याचा अर्थ काय, इन ब्राईट सिनॅरिओज प्युपिल साईज गेट्स
कॉन्ट्रॅक्टेड. काय ब्राईट सिनॅरिओजमध्ये आपल्याला गोष्टी चांगल्या पद्धतीने दिसाव्यात म्हणून प्युपिल साईज काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. इन डिम लाईट सिच्युएशन ऑन द अदर हँड, डिम लाईट सिच्युएशनमध्ये काय तुम्हाला मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट हवी आहे. कुठं हवी आहे, तुमच्या आईजमध्ये पाहिजे. आयफोन बघितला तुम्ही, आयफोन ठीक आहे, आयफोनचा नाईट विजन और सिम्पली नाईट मोड जो आहे, आपण कॅमेरा ऑन केल्यावर नाईट मोड जो यूज करतो आपण, तो फोटो चांगलं क्लिक करतो. का क्लिक करतो आहे, सिम्पली हा DSLRवरनं आत्ता शूटिंग होते. जर तुम्हाला नाईट लाईटमध्ये जर फोटो क्लिक करायचे असतील तर तुम्हाला जे तुमचं अपर्चर, तिथं अपर्चर आहे पण आपल्या इथं प्युपिल आहे. ठीक आहे, प्युपिल काय करावं लागणार आहे, वाईड ओपन करावं लागणार आहे. का तर सिच्युएशन कशी आहे पुढची, अंधार आहे. अंधार आहे म्हणून जास्तीत जास्त लाईट आपल्या आतल्या सरफेसवर स्क्रीनवरती येणार आहे. आपण त्या पॉईंटवर कोणती स्क्रीन असते, रेटिना काय असते, टीना काय असते, सगळं येणार आहे. बट द अमाऊंट ऑफ लाईट, मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट इंटरी व्हावी म्हणून आपलं प्युपिल साईज काय होतं, वाईड ओपन होतं. अँड इन ब्राईट सिच्युएशन काय होतं, प्युपिल साईज कुठं गेलं रे, हां, प्युपिल साईज काय होतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. कॉन्ट्रॅक्ट झालं की अमाऊंट ऑफ लाईट इंटर होणारी कमी दिसणार आहे म्हणून आपल्याला गोष्टी चांगल्या पद्धतीने दिसणार आहेत. असं होतं कधी कधी आपण गच्चीवर कपडे वाळत टाकलेले आणायला जातो, घरात कपडे घेऊन येतो, आल्याला आपल्याला काहीच दिसत नाही, सगळा अंधार दिसतो, काळच दिसतं सगळं. ते कशामुळे दिसतंय, तर जे प्युपिल आहे आपलं ते कशासाठी कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, एकदम पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट झालं होतं. ते पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट झालं, सपोज पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट झालं, एकदम छोटंसं छेद ठेवलं लाईट आत येण्यासाठी इनसाइड युअर आहे, कॉन्ट्रॅक्ट झालं आहे. पण तुम्ही जेव्हा घरात आतमध्ये शिरता तर काय व्हायला लागलं आहे, घरामध्ये इफेक्टिवली लाईट कमी असणार आहे तुमच्या ॲज कम्पेअर टू सनी डेज. बाहेर गेला, बाहेरची जी लाईट असणार आहे ती कम्पॅरेटिव्ह तुमच्या घरात कमी असणार आहे. पण ते ॲडजस्ट करायला, प्युपिलला ते वाईड ओपन व्हायला ॲडजस्ट करायला काय लागतो, थोडासा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला उन्हातून डायरेक्ट घरात आलं, गोष्टी काळ्या दिसतात थोड्या वेळासाठी. क्लिअर आहे, गोष्टी काळ्या दिसतात. का तर आपलं प्युपिल ॲडजस्ट करतं, त्याला थोडा वेळ तर द्या ॲडजस्ट करायला. का तर तुमची डिम लाईट सिच्युएशन आहे इन युअर हाऊस, घरामध्ये डिम लाईट आहे, सो वाईड ओपन व्हायला थोडासा वेळ लागेल, त्यामुळं गोष्टी असं दिसतात. इवन सेकंड सिनेरिओ, डिम टू ब्राईट चालला आहे तुम्ही, ठीक आहे, डिम अंधाऱ्या खोलीतनं एकदमच प्रकाशात चालला आहे, अंधाऱ्या खोलीतनं एकदम सनी लाईट, सनी डेमध्ये चालला आहे. अंधारी खोली होती आणि राजस्थानच्या वाळवंटात एकदम बाहेरच पडलो आहे मी, मला काहीच गोष्टी दिसणार नाहीत. का तर पहिल्यांदा अंधार होता, डिम लाईट होती म्हणून माझी प्युपिल साईज काय झाली होती, वाईड ओपन झाली होती. वाईड ओपन झाली, अमाऊंट ऑफ लाईट इंटरिंग इन माय आयज ग्रेटर और मॅक्सिमम. बट त्याच सिच्युएशन मग बाहेर चालत गेलो, दरवाजा उघडला, डायरेक्ट वाळवंटात गेलो, कशी असणार आहे, अमाऊंट ऑफ लाईट इज मॅक्सिमम. मग आपल्याला पूर्ण ती प्युपिल कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल जास्त प्रमाणात टू सी क्लिअरली. कळतं का, प्युपिलचं काम काय, प्युपिल कुठं असतं, इनसाइड द आयरिस. इनसाइड युअर आयरिस देर इज अ स्मॉल होल विथ अ व्हेरिएबल डायमीटर. देर इज अ स्मॉल होल विथ अ व्हेरिएबल डायमीटर विच कंट्रोल द अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट विच इज इंटरिंग इन युअर आईज. क्लिअर झाला पॉईंट, 3 पॉईंट झालेत, कॉर्निया, आयरिस, प्युपिल. सो प्युपिलवर क्वेश्चन होता का आपला, नव्हता. चलो प्युपिल झालं. इथं फिगर्स येतात, तुम्ही चांगल्या पद्धतीने बघून घ्या. बाहेरचा कॉर्निया, त्याच्या आतमध्ये ब्लॅक कलरचं गोल सर्कल, मोठावाला सर्कल आयरिस, त्याच्यामधलं छोटं ब्लॅक सर्कल प्युपिल. 3 गोष्टी झाल्या. नंतर बल्ज. आता काय असतं, देर इज अ स्मॉल बल्ज ॲट द बॅक साईड ऑफ द आयरिस. काय कुठं असतं, बॅक साईड ऑफ द आयरिस देर इज अ स्मॉल बल्ज, म्हणजे थोडीशी अशी फुगीर असते. तुम्ही जर डोळा नीट बघितला असेल तर पूर्ण आयबॉल प्लेन असतो, पण आपला जो आयरिस असतो थोडासा असा बल्जी असतो. बल्जी म्हणजेच असा थोडासा फुगीर असतो. तो कशामुळे असतो, देर इज अ लेन्स बिहाइंड दॅट. कुठली लेन्स असते, बाय कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स. खूप मोठा शब्द वाटतोय, लिहून काढतो. कुठली लेन्स आहे, बाय कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स. कळतात का गोष्टी, काय होतं, बल्ज आहे, आयरिसला थोडासा बल्ज आहे. तो कशामुळे, ते आयरिसच्या बिहाइंड दॅट प्युपिल काय असणार आहे, तुमची लेन्स असणार आहे. बिहाइंड दॅट प्युपिल देर इज अ लेन्स अँड दॅट लेन्स इज बाय कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स. बाय कॉन्व्हेक्स म्हणजे काय, दोन्ही साईडनं बल्ज असणारीच म्हणजेच बाय कॉन्व्हेक्स लेन्स.
प्लॅनो म्हणजेच एका साईडनं प्लेन दुसऱ्या साईडनं बल्ज. पॉझिटिव्ह मिनिस्कस निगेटिव्ह मिनिस्कस बघितलं नसेल फर्स्ट लेक्चर. सर्च काय करायचं, निलेश लवे करा, सिम्पली लवेज अकॅडमी येऊन जाईल, और लवेज अकॅडमी करा, व्हिडिओज येऊन जातील. ठीक आहे, कुठपर्यंत आलं तर सिम्पली तुम्ही कॉन्व्हेक्स लेन्स म्हणण्यापेक्षा बाय कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स म्हणा, म्हणजे एकदम पॉईंट टू द पॉईंट आन्सर वाटतं आणि स्पेसिफिक आन्सर लिहिले तर चांगलेच मार्क पडणार आहेत, आउट ऑफ मार्क सुद्धा पडू शकतात, कारण हा सिम्पली थेरॉटिकल क्वेश्चन आहे. सो कुठपर्यंत आलं तर बल्ज. आणि कुठली लेन्स यूज करतो, लेन्सेस यूज केलं होतं आपण बाय कॉन्व्हेक्स लेन्स. बाय म्हणजे दोन्ही साईडनं फुगीर असणारी. कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स. देर इज अ बायकॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स इनसाइड युअर आय बिहाइंड द प्युपिल. लक्षात आलं. नेक्स्ट, आता लेन्स पण झालं. लेन्सचं काम काय, लेन्स ॲडजस्ट द फोकल लेंथ. काय करतं लक्षात ठेवा, लेन्स स्लाइटली ॲडजस्ट द फोकस और सिम्पली फोकल लेंथ ऑफ युअर आयबॉल और सिम्पली युअर आय. एक मिनिट, तुम्हाला गोष्टी ब्लर कशामुळे दिसतात, तर तुम्ही त्या गोष्टीवर फोकस करू शकत नाही आहेत. फोकस करू शकत नाहीत. नीट लक्ष द्या, विसरून जायचं नाहीत गोष्टी. इसकडून सांगतोय. इफ यू आर सीइंग थिंग्स ब्लरिली और ब्लर, तर काय असणार आहे, ते कशामुळे ब्लर दिसत आहेत तुम्हाला, सिम्पली तुम्ही त्या गोष्टीवर फोकस करू शकत नाहीत. येणार आहे कॅमेऱ्याकडं, ते आता ऑटो फोकसवर ठेवलेलं आहे, ते काढून बघतो तेव्हा दाखवतो काय फोकस पॉईंट बदलल्यावर काय होतं. सो लेन्सचं काम काय, तुम्ही आता मी कॅमेऱ्याकडे बघतोय, सो मला कॅमेरा क्लिअरली दिसतोय. मी लगेच नजर बदलली, त्या इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्डवर बघितलं तर मला तो बोर्ड क्लिअरली दिसतोय, पण बाकीच्या गोष्टीकडेच्या ब्लर दिसतात. पोर्ट्रेट मोड जो आपण कॅमेऱ्यात यूज करतो, पोर्ट्रेट मोड मागचं ब्लर दिसतंय, ती गोष्ट फोकस दिसते. ती कशामुळे दिसते, आपली जी लेन्स आहे, लेन्स फोकसेस द ऑब्जेक्ट और सिम्पली इमेजवर फोकस करतं. इमेज जी फॉर्म होणार आहे त्याच्यावर फोकस करण्याचा प्रयत्न करतं. लेन्सचं काम काय, लेन्स स्लाइटली ॲडजस्ट द फोकल लेंथ टू फोकस द इमेज. कळतं का काय सांगतोय. आता येतं कॅमेऱ्याकडं, थोडीशी फोकस रिंग घालून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की चांगल्या पद्धतीने फोकस नीट नसला तर गोष्टी कशा पद्धतीने तुम्हाला ब्लर दिसणार आहेत. येतोय तिकडे, ठीक आहे. सो दिस इज माय फोकस रिंग अँड मी स्लाइटली फिरवत गेलो आहे. बघा गोष्टी काय दिसायला लागल्यात, ब्लर दिसायला लागल्यात. तर फोटोकडे बघू नका, जे बोर्डवर लिहिले ते बघा, कारण एडिटिंगमध्ये मी त्या गोष्टी सेपरेट केल्यात. सो हे काय क्लिअर दिसायला लागलं, परत ब्लर झालं. म्हणजे ब्लर दिसतं याचाच अर्थ काय, की त्या गोष्टी काय आहेत, फोकसमध्ये नाही आहेत. फोकसमध्ये नाही नसणार म्हणजेच त्या गोष्टी आपल्याला ब्लर दिसणार आहेत. परत एकदा आणूयात फोकसवर, ठीक आहे. आलं का फोकसवर, एक मिनटं ऑटो फोकसला टाकून देऊ आपण. चलो, ठीक आहे. कळतं का, लेन्सचं खूप महत्त्वाचं काम आहे. जर गोष्टी फोकसमध्येच नसतील तर तुम्हाला काय उपयोग आहे गोष्टी बघण्याचा तुझा, ठीक आहे. लेन्स खूप महत्त्वाचं काम करतं. लेन्स स्लाइटली ॲडजस्टेस द फोकल लेंथ फॉर शार्प इमेजेस. क्लिअर आहे, गोष्टी कळल्या. नेक्स्ट थिंग, आता लेन्स पण झालं. बायकॉन्व्हेक्स लेन्स, देर इज अ स्क्रीन ऑन विच द इमेज फॉर्मेशन टेक्स प्लेस. इमेज फॉर्मेशन बघितलं होतं आपण. इमेज फॉर्मेशन ठीक आहे. व्हॉट इज इमेज फॉर्मेशन, ऑब्जेक्ट कुठं आहे त्याच्या अकॉर्डिंग टू जिथं इमेज फॉर्म होते, ज्या ठिकाणी इमेज फॉर्म होते त्याला काय म्हणतो आपण, इमेज फॉर्मेशन. ह्युमन आयमध्ये इमेज फॉर्मेशन कुठं होते, तर रेटिनावर होते. टीना नाही, रेटिना. काय, रेटिना. क्लिअर आहे. ही रेटिना काय, एक लाईट सेन्सिटिव्ह सेल्सपासून बनलेला एक स्क्रीन आहे. लाईट सेन्सिटिव्ह, थांबा रेकॉर्डतोय. सुंदर मुलीचा सुंदर डोळा खोडला हे मी इथं रब करून घेतो. कॉर्निया सरक रे. की पॉईंट्स लक्षात ठेवा. कुठपर्यंत आलं, रेटिना. रेटिना काय, लाईट सेन्सिटिव्ह सेल्सपासून बनलेला एक स्क्रीन आहे. पडदा काय म्हणू शकतो आपण, पडदा. थिएटरमध्ये पडदा बघितला, थिएटरमध्ये काय असतो, सिम्पली पडदा असतो. आणि प्रोजेक्ट करतं आपलं मूवीज, स्पायडरमॅन, आयर्न मॅन जे काय असतील ते मूवीज
स्क्रीनवर प्रोजेक्ट करतं आणि त्या स्क्रीनवर जर प्रोजेक्ट करताना फोकसिंग रिंग चुकली की आपल्याला ब्लर दिसायला लागतं. म्हणजे तो सेटअप पूर्णपणे फोकस्ड सेटअप असतो. ठीक आहे, खूप मोठ्या गोष्टी आहेत पण असो. रेटिना इज अ लाईट सेन्सिटिव्ह सेल्सपासून बनलेला स्क्रीन आहे. इट इज द स्क्रीन मेड अप ऑफ ऑर फॉर्म्ड बाय लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. आता लाईट सेन्सिटिव्ह सेल्स काय करतायत, सॉरी इमेज फॉर्मेशन राहिलं होतं. इमेज फॉर्मेशन कसं होतं आहे, ऑब्जेक्टचं इन ह्युमन आय द इमेज फॉर्म्ड इज ऑलवेज रिअल अँड इन्व्हर्टेड. कशी फॉर्म होते, रिअल अँड इन्व्हर्टेड. क्लिअर आहेत का गोष्टी, रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज फॉर्मेशन होत आहे कशामध्ये, ह्युमन आयमध्ये. सो क्वेश्चन काय विचारला होता तुम्हाला, नेम द टाईप ऑफ लेन्स इन ह्युमन आय. कोणती लेन्स आहे, बाय कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स. बाय कॉन्व्हेक्स क्रिस्टलाइन लेन्स इज देअर इन आवर ह्युमन आय. नेक्स्ट क्वेश्चन काय होता, द नेम द स्क्रीन ॲट विच मॅक्सिमम अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट इज रिफ्रॅक्टेड. काय येणार आहे, कुठं होतं, कॉर्नियामध्ये. जेमलिंग करू नका. देन थर्ड क्वेश्चन इज स्टेट द नेचर ऑफ इमेज फॉर्म्ड ऑफ द ऑब्जेक्ट ऑन अ स्क्रीन इनसाइड द आय. कसं आहे इमेज फॉर्मेशन, नेचर काय त्याचं, नेचर. ठीक आहे, व्हॉट इज द नेचर ऑफ दॅट इमेज, रिअल अँड इन्व्हर्टेड इमेजेस फॉर्म होतात. कुठं फॉर्म होतात, ऑन द स्क्रीन बिहाइंड द लेन्स. लेन्सच्या मागं काय स्क्रीन आहे त्याच्यावर फॉर्म होतं आहे इमेज फॉर्मेशन, आणि ते पण कसं आहे, रिअल अँड इन्व्हर्टेड. क्लिअर आहे, इमेज फॉर्मेशन झालं. नेक्स्ट पॉईंट काय, रेटिना. रेटिना काय असतो नेमका, रेटिना इज अ लाईट सेन्सिटिव्ह सेल स्क्रीन. अ स्क्रीन विच इज फॉर्म बाय लाईट सेन्सिटिव्ह सेल्स. आता लाईट सेन्सिटिव्ह सेल्स काय करतात नेमकं, शब्दातच आहे लाईट सेन्सिटिव्ह. दे आर सेन्सिटिव्ह टू द लाईट. सेन्सोडाईनची ॲड बघतो आपण, काय एक तीव्र सनक डोक्यात जाते. तीव्र सनक डोक्यात जाते कशाचं, ती सनक कशामुळे जाते, आंबट चिंबट थंड गार गरम खाल्ल्यावर तीव्र सनक जाते. म्हणजेच तुमचा दात और तुमचे टीथ जे आहेत ते सेन्सिटिव्ह आहेत त्या गोष्टींपासून, म्हणजे नाजूक आहेत, त्यांना लगेच सेन्स होतात त्या गोष्टी. सो लाईट सेन्सिटिव्ह काय असणार आहे, थोडीशी लाईट पडली तरी त्या सेन्स करणार आहेत. त्याच्या लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आहेत, अमाऊंट ऑफ लाईट सेन्स करणार आहेत. आणि जेव्हा लाईट इज इन्सिडंट ऑन दॅट लाईट सेन्सिटिव्ह सेल्स, दॅट सेल्स गेट एक्साइटेड. काय होतं, एक्साइटेड. जी टीना होती, सॉरी रेटिना होती, तिच्यावर काय आहेत, लाईट सेन्सिटिव्ह सेल्स आहेत. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स गेट्स एक्साइटेड वेन इन्सिडंट लाईट गेट्स ऑन इट. म्हणजे काय, इन्सिडंट लाईट त्यांच्यावर पडल्यावर ते काय होतात, सेन्सिटिव्ह होतात और सिम्पली एक्साइट होतात. एक्साइट झाले की दे प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल सिग्नल्स. ते काय करणार, हे लिहून घ्या, रिअल अँड इन्व्हर्टेड. जागा आहे का इमेज टाकायला, हो आहे, चलो. एक्साइटेड काय करतात, इलेक्ट्रिकल सिग्नल्स जनरेट करतात. दे प्रोड्युसेस इलेक्ट्रिकल सिग्नल्स अँड दिस सिग्नल्स आर देन फर्दर गिवन टू द ब्रेन बाय ऑप्टिक नर्व्स. कुठल्या नर्व्स यूज करतो आपण, ऑप्टिक नर्व्स. ठीक आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल म्हणजे काय, शॉकवाले सिग्नल नाही, छोटेसे स्टिम्युलेशन टाइप असतं ते. तो क्या बताया बच्चों मैंने, स्क्रीन कशी होती, लाईट सेन्सिटिव्ह होती. लाईट आली की लगेच सेन्स करते, लाईट आली की लगेच सेन्स करते. सेन्स झाले की एक्साइटेड पण होते, एक्साइट झाले की एक इलेक्ट्रिकल सिग्नल पण पाठवते टू ब्रेन विथ द हेल्प ऑफ ऑप्टिक नर्व्स. काय गोष्टी सांगितल्या, क्लिअर झाले, खूप गोष्टी आपण शिकल्यात. तुमला असेल तुमचं पण डोकं, तर परत रिव्हिजन मारणारच आहोत. फक्त गोष्टी फील घ्या गोष्टींचा, काय सांगतोय, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तुम्हाला त्या नक्कीच लिहिता येतील आणि इथं कुठं नोट्स येतील, लिहून घ्या. ऑप्टिक नर्व्स गिव्स दिस इलेक्ट्रिकल सिग्नल्स टू युअर ब्रेन अँड ब्रेन इंटरप्रेट्स those signals and we know that what happens next. आपल्याला गोष्टी दिसतात, त्याचाच हा परिणाम आहे. म्हणजे किती मिली सेकंदामध्ये एवढं सगळं होत असेल विचार करा. आपण एखादी गोष्ट बघतोय, ती गोष्टीपासून येणारी लाईट आपल्या डोळ्यात पडली, डोळ्यातनं रेटिनावर लेन्स थ्रू रेटिनावर पडली, रेटिनाचे लाईट सेन्सिटिव्ह सेल्सनं एक्साइट होऊन ती जी इन्फॉर्मेशन होती ती कुठं गेली, इन्फॉर्मेशन
ऑप्टिक नर्व्स थ्रू ब्रेनपर्यंत गेली आहे. ऑप्टिक नर्व्स थ्रू ब्रेनपर्यंत गेली आहे. ब्रेन इंटरप्रिटेशन करायला लागतो. देन आफ्टर इंटरप्रिटेशन आपल्याला गोष्टी कळतात. हां, हा DSLR आहे, हां निलेश लवे आहे, हा शूटिंग करतोय, इथं 3-4 बल्ब लागलेले आहे, शूटिंग चालू आहे. हे सगळं कशामुळे होतं आहे? फ्रॅक्शन ऑफ एकदम मिली सेकंदामध्ये होते. अजून एक गोष्ट सांगतो, इंटरेस्टिंग आहे. इथपर्यंत झालं. ऑप्टिक नर्व्स ब्रेनला हे देतात. सगळ्या गोष्टी क्लिअर. अजून एक, आपण लय बडाया मारतो, किती मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, असं आहे तसं आहे. मोबाईलचा मेगापिक्सल किती असतो? माझ्याकडे मोबाईल नाही आता सुद्धा. असो, वी नो दॅट मेगापिक्सल्स म्हणजे काय? एकदम शार्पनेस क्लिअर येतं. जेवढं जास्त मेगापिक्सल तेवढा इमेजेस शार्प येतात. ठीक आहे, हे आपण बघतो. आत्तापर्यंत आपण किती बघितलं आहे? किती मेगापिक्सलचा हायस्ट कॅमेरा तुम्हाला माहिती आहे? आत्तापर्यंत 32 मेगापिक्सल, 62 मेगापिक्सल्स. कितीपर्यंत बघितला? 32 मेगापिक्सल, 64 मेगापिक्सल्स. सॅमसंगचा कुठला तरी S20 अल्ट्रा प्रो वर्जन काहीतरी कितीचा आहे? 108. दॅट इज 108 मेगापिक्सल्सचा तो कॅमेरा आहे. कशाचा? मोबाईलचा कॅमेरा एवढा आहे. हा जे DSLRनं मी शूटिंग करतो आहे ना, तर द मेगापिक्सल ऑफ दॅट DSLR इज ऑल्सो लेस दॅन दिस. 24 मेगापिक्सलचा DSLR आहे. पण क्वालिटी म्हणजे आपली DSLRच असते. किती पण मग आयफोन येऊ द्या, काही पण येऊ द्या, सॅमसंगचे मोबाईल, DSLR असतो. त्याची जागा कोणी बदलू शकत नाही. ते नंतर कळलंच तुम्हाला. सेन्सर साईज मोठी असते. सेन्सर साईज मोठी असल्यामुळं क्लॅरिटी जास्त असते. तुम्ही विचारताल की 108 मेगापिक्सल असून ह्याचे फोटो भंगार आहेत, पण त्याचे फोटो भारी आहेत. कशामुळे भारी आहेत? सेन्सर साईज. तो खूप वेगळा प्रकार आहे. मोठं झाल्यावर कळेल. नसेल माहिती, कमेंट सेक्शन खुला आहे, टाका कमेंट, तुम्हाला सांगतो काय होतं ते. ठीक आहे, आता कुठपर्यंत आलं होतं? हां, 108 मेगापिक्सल्स. अँड व्हॉट इज द पिक्सल साईज और व्हॉट इज द मेगापिक्सल्स फॉर आवर ह्युमन आय? कोणाला माहीत असेल तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी खुलं आहे, टाकू शकता. 1, 2, 3 नियर अबाउट 500, एक्झॅक्ट आत्ता माहीत नाही पण नियर अबाउट एवढे आहेत. 576 मेगापिक्सल्सचा काय आपला ह्युमन आय आहे. 576 मेगापिक्सल एवढ्या घाणेरड्या क्लॅरिटीचा आपला ह्युमन आहे, ज्याला आपण सारखंच अंडर एस्टिमेट करतो. मला चष्माच लागला आहे, मला हेच झालं आहे, मला तेच झालं आहे. अबे डोळे आहेत म्हणून सगळ्या गोष्टी बघायला मिळतात तुम्हाला. सो मेगापिक्सल्स ऑफ ह्युमन आय इज 576 मेगापिक्सल्स. एवढा क्लिअरिटीचा आपला ह्युमन आय आहे, जी त्या लेवलची क्लॅरिटी अजून कोणीच मॅच केली नाही आहे. विचार करा. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, मी DSLRकडे बघतोय किंवा तुम्ही माझ्याकडे बघताय. सपोज मी तुम्हाला ऑफलाईन वर्गात शिकवतोय, जे की आता दुर्मिळ होत चाललेलं आहे. पण सपोज आय एम टीचिंग यू ऑफलाईन मेथड इन अ क्लासरूम. देन यू आर सीइंग मी, तुम्ही मला, यू आर वॉचिंग मी, आय एम टीचिंग लेन्सेस चॅप्टर. देन नंतर एक सुंदर मुलीची एंट्री होती. मुलं लगेच तिकडे बघायला लागतात. ते कशामुळे होतं? म्हणजे कशामुळे होतं ते सोडा, पण जेव्हा तिकडे बघायला लागतात, तुमचं जी लेन्स आहे ती काय करते? लगेच ॲडजस्ट करते फोकस. कुठं करते? त्या गोष्टीवर. म्हणजेच आता ऑटो फोकस ह्या गोष्टी आहेत त्या किती मिली सेकंड्समध्ये होतात, तुम्हीच विचार करा. आता मी DSLRकडे बघतो, इकडे बघितलं लगेच ती गोष्ट फोकस झाली. मागच्या डोंगराकडे बघितलं लगेच ती गोष्ट फोकस झाली. म्हणजे एकदम ट्रिमेंडसली फास्ट आपला आय वर्क करतोय. आपली जी लेन्स आहे ती ॲडजस्ट करते. काय ॲडजस्ट करते? फोकल लेंथ ॲडजस्ट करते गोष्टी बघण्यासाठी. कळत आहे? इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, फक्त एक्स्ट्रा पॉईंट म्हणून सांगितलं. आपल्याला विचारलं काय होतं? ह्युमन आय, वुमन आय. हिअर दिस इज द फिगर ऑफ ह्युमन आय. फर्स्ट पार्ट, आउटर मोस्ट लेयर इज कॉर्निया. क्विक रिव्हिजन घेऊयात पटपट. आत्तापर्यंत तुम्ही पण रिवाइज करायचा प्रयत्न करा. द आउटर मोस्ट लेयर दॅट इज अ थिन ट्रान्सपरंट मेम्ब्रेन is called as cornea. The maximum amount of light enters from this layer and maximum amount of light, incident light, gets refracted at that layer. Cornea मध्येच maximum amount of light refract होते, जे की त्याचा आन्सर होतो फर्स्ट सेकंड वाल्याचं काहीतरी. नेक्स्ट थिंग इज iris. Iris is a fleshy black center inside your eye. एक फ्लेशी ब्लॅक थिंग आहे, जी की तुमचं काय असणार आहे? आयरिस असणार आहे. आता आयरिसमध्ये सुद्धा काय सांगितलं होतं? कलर ऑफ आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल्स. कलर ऑफ आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल्स. माझा कलर डोळ्याचा, घारे डोळे म्हणतो ना आपण त्याला, माझा कलर वेगळा आहे, त्यांचा कलर वेगळा असणार आहे, हिचा कलर वेगळा असणार आहे. सो कलर ऑफ आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल्स.
नेक्स्ट पॉईंट, त्या आयरिसमध्ये पण एक सेंटर गोल होतं. आता ते आय आम्ही रब केला, पण असं ॲट द सेंटर ऑफ आयरिस देर इज अ स्मॉल होल विथ अ व्हेरिएबल फील घ्या, व्हेरिएबल काय, व्हेरिएबल डायमीटरचं होल आहे. इनसाइड दॅट आयरिस देर इज अ स्मॉल होल विथ अ व्हेरिएबल डायमीटर. म्हणजे काय, व्हेरिएबल डायमीटर कॉन्ट्रॅक्ट करू शकतं किंवा वाईड ओपन होऊ शकतं. याचं सुद्धा सांगितलं, एकदम बेस्ट एक्झाम्पल. देन वेन देर इज अ मोर लाईट और सनी डे द pupil size gets contracted and in dim light pupil size gets wide open. कळतंय, प्युपिलचं काम तर ते होतं. नंतर प्युपिलच्या मागं आयजला थोडासा बल्ज असतो. कशामुळे असतो, लेन्समुळे बल्ज असतो. अँड विच लेन्स वी यूज और विच लेन्स इज देअर इन अ ह्युमन आय, देर इज अ, एक मिनट, देर इज अ बायकॉन्वेक्स क्रिस्टलाइन लेन्स, देर इज अ बायकॉन्वेक्स क्रिस्टलाइन लेन्स इन द ह्युमन आय. आता ती लेन्सचं पण काय काम आहे, लेन्स स्लाइटली ॲडजस्ट द फोकल लेंथ टू फोकस ऑन युअर ऑब्जेक्ट अँड शार्प इमेज गेट्स इन टू युअर रेटिना साईड. म्हणजे बॅक साईड ऑफ द लेन्स तुम्हाला एक शार्प इमेज मिळणार आहे. कशामुळं, फोकल लेंथ एकदम परफेक्टली ॲडजस्ट केल्यामुळं. ठीक आहे, आता जी हे काय झालं, क्रिस्टलाइनपर्यंत झालं. नेक्स्ट इमेज फॉर्मेशन जे होतं आहे ते रिअल अँड इन्व्हर्टेड आहे. म्हणजे गोष्टी सगळ्या आपल्या उलट्या दिसायला लागल्यात. म्हणजे आता कॅमेरासुद्धा उलटा आहे, पण माझा ब्रेन काय करतोय, इंटरप्रिटेशन करून त्याला सुलटं बनवतोय. म्हणजे सरळ दिसतात गोष्टी, आहेत सरळच, बनतायत उलट्या, पण आपण इंटरप्रिटेशन करून परत सरळ बनवतोय. म्हणजे असं समजू नका तुम्ही खूप ढ आहेत किंवा तुम्हाला काय येत नाही. तुम्ही हे बघायचं जे काम करताय ना, हे खूप फास्टली करताय, ऑटो फोकस करताय, लगेच ह्या गोष्टीवरून त्या गोष्टीवर फोकस करताय, त्याची स्क्रीनवर उलटी इमेज तयार होती, पण तुम्हाला त्याला सरळ करून बघताय. ठीक आहे, हे कशामुळे होत आहे, तुमच्याकडे पॉवर आहे, ह्युमन आहे तुमचा खूप स्ट्रॉंग आहे म्हणायचं. आयुष्यात काही नाही जरी झालं तर एवढं लक्षात ठेवायचं, आपल्या गोष्टी खूप फास्टली करतोय, ह्युमन आहे, ते तरी चांगलं करतोय. पुढं इमेज फॉर्मेशन कसं झालं होतं, इमेज फॉर्मेशन बाय दॅट लेन्स इज रिअल अँड इन्व्हर्टेड, रिअल अँड इन्व्हर्टेड इमेजेस फॉर्म झाल्या होत्या. नेक्स्ट पॉईंट, जी स्क्रीन होती ती कसली स्क्रीन होती, लाईट सेन्सिटिव्ह सेल्सपासून बनलेली स्क्रीन होती. द स्क्रीन विच इज फॉर्म्ड बाय लाईट सेन्सिटिव्ह सेल्स अँड दॅट लाईट सेन्सिटिव्ह सेल्स गेट्स एक्साइटेड वेन दे आर एक्सपोज्ड टू द लाईट, वेन दे आर एक्सपोज्ड टू द लाईट. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स होते, एकदम एक्साइट झाले जेव्हा त्यांच्यावर लाईट पडली. एक्साइट झाले मग त्यांनी काय केलं, इलेक्ट्रिकल सिग्नलच पाठवला. जे इलेक्ट्रिकल सिग्नल पाठवला कुठं पाठवला, ब्रेनकडं. बाय विच मीडियम, ऑप्टिक नर्वमधून. लाईट सेन्सिटिव्ह सेल्स होत्या, एक्साइट झाल्या, इलेक्ट्रिकल सिग्नल जनरेट झाला. दॅट सिग्नल इज प्रोव्हाइडेड टुवर्ड द ब्रेन अँड विथ द हेल्प ऑफ ऑप्टिक नर्व्स. जे ऑप्टिक नर्व्स आहेत बॅक साईडला, त्या हेल्प करतात जे तुमचे इन्फॉर्मेशन, जे डाटा कलेक्ट झाला आहे ते ब्रेनकडे पाठवण्याकडे. अँड ब्रेन इंटरप्रिएट्स दो डाटा अँड आफ्टर इंटरप्रिटेशन वी कॅन सी द डिफरंट इमेजेस. कळत आहेत गोष्टी, खूप सिम्पल आहे, खूप विस्कटून आणि खूप स्लोली सांगितलं आहे, जेणेकरून ह्या गोष्टी कधीच विसरणार नाही आहेत. क्लिअर आहे. नेक्स्ट पॉईंट इज फ्लॅटनिंग और बल्जिंग ऑफ युअर लेन्स. कधी फ्लॅट होते आणि कधी बल्ज होते, पाठ करायची गरज नाही आहे, कन्सेप्ट क्लिअर करून देतो. इफ वी आर सीइंग, अबे ट्रॅक्टरवाला, इफ आवाज येत असेलच, इफ वी आर सीइंग डिस्टंट ऑब्जेक्ट और अ लॉंग डिस्टन्स ऑब्जेक्ट और सिम्पली इन्फिनाइट डिस्टन्स ऑब्जेक्ट, याचा अर्थ काय, ज्या गोष्टी आपल्यापासून खूप दूर अंतरावर आहेत आणि आपण त्या बघतोय तेव्हा then the lens get flat. फिगर येणारच आहे त्या साईडला, इकडं कुठंतरी मी टाकेनच, पण नीट फील या गोष्टींचा. when you are seeing the object which are placed at the long distances or simply infinite distances, कुठपर्यंत म्हणू शकतो आपण, सपोज जर तुम्ही स्टार्सकडे बघताय तर ते काय झालं, सिम्पली इन्फिनाइट डिस्टन्स असं अज्युम करा. खूप लॉंग डिस्टन्सवर आहेत स्टार्स आणि ते तुम्ही बघताय, तर त्या ठिकाणी ॲट दॅट टाईम लेन्स गेट फ्लॅट. लेन्स फ्लॅट होते का, तर त्याला फोकस करायचे. लेन्स हॅव टू फोकस दॅट लॉंग डिस्टन्स इमेजेस. म्हणजे अर्थातच फोकल लेंथ काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. फोकल लेंथ काय होणार आहे,
इन्क्रीज होणार आहे. आणि फोकल लेंथ इन्क्रीज करायचं असेल, लेन्स कशी होणार आहे, फ्लॅट होणार आहे. कळतं का? कन्फ्यूज होऊ नका. जर लॉंग डिस्टन्सेस इमेज बघायचे असतील तुम्हाला, तर नक्की तुमची फोकल लेंथ वाढवावं लागेल. फोकल लेंथ काय? फोकल लेंथ इज सिम्पली द फोकसिंग डिस्टन्स. तुम्हाला ती गोष्ट एकदम शार्पली बघायची, तुम्ही त्या गोष्टीवर फोकस करताय शार्पली, तर तुमचं, आता स्टारला मी फोकस करून बघतोय, म्हणजे स्टारला शार्प दिसतोय मला, स्टार शार्प दिसतोय मला, याचा अर्थ काय, मी त्याच्यावर फोकस केला आहे, म्हणजे माझी फोकल लेंथ किती झाली, इन्फिनाइट और हायर, मॅक्सिमम झाली, मॅक्सिमम डिस्टन्सपर्यंत बघू शकतो. फोकल लेंथ जास्त झाली तर तुम्हाला लेन्स कशी होती, फ्लॅट होती. ऑन द अदर हँड, का फ्लॅट होती ह्याचं पण रिझन आहे. जे रेज येणार आहेत इन्फिनाइट डिस्टन्सपासून, त्याला कॉन्व्हेक्स मिरर थ्रू कॉन्व्हर्ज होऊन लेन्स, थांबा बे, बघा तुम्ही, ही जर बॅक साईडची स्क्रीन असेल, हा पूर्ण आयबॉल आहे, ही बॅक साईडची त्याची स्क्रीन आहे, काढावंच लागेल मला, लेन्स काढायचे ना. सो दिस इज युअर आयबॉल. आणि जी येणारी लाईट आहे ते काय होणार आहे, आपण लेन्सेसमध्ये बघितलं आहे, नसेल बघितलं निलेश लवे लाईट सेक्शन और लवेज अकॅडमी लेन्स चॅप्टर. कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्व्हर्ज द रेज, इन्सिडेंट रेज. वन मोर टाईम, कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्व्हर्ज द इन्सिडेंट रेज. याचा अर्थ काय, कॉन्व्हर्ज होणार आहेत. कुठं होणार आहेत कॉन्व्हर्ज, इथं होणार आहेत. कळतं का? मग इन्फिनाइट डिस्टन्सवरच्या इमेजेस जर फोकसमध्ये आणायचे असतील तर आपली लेन्स फ्लॅट होते. बट स्मॉलर डिस्टन्सेसवरच्या जर इमेजेस आपल्याला क्लिअरली पाहायच्या असतील तर काय होणार आहे, ती लेन्स आपली बल्ज होणार आहे. ऑन द अदर हँड लेन्स गेट्स बल्ज्ड व्हेन वी आर सीइंग नियर बाय ऑब्जेक्ट. आता नियर बाय ऑब्जेक्ट बघायचं आहे म्हणजे ठेवा, इन्फिनाइट डिस्टन्सवरनं आता आलो मी, सपोज दिस इज 100 सेंटीमीटरचा, इथला मला ऑब्जेक्ट असा बघायचा आहे, तर मला काय करावं लागणार आहे, तर फोकल लेंथ ॲडजस्ट करावं लागेल. आधी स्टारकडे बघत होतो, आता इथं बघायला लागलं, इथं बघतो, याचाच अर्थ काय, तर मला ही गोष्ट फोकसमध्ये आणायची, म्हणजे फोकल लेंथ केवढी असणार आहे, इथून इथपर्यंत, म्हणजे फोकल लेन्थ कमी झाली. फोकल लेंथ कमी झाली तर तुमची लेन्स बल्ज होते. लेन्स काय झाली, पहिल्यांदा फ्लॅट होती, आता बल्ज झाली. याचाच अर्थ काय, इफ यू आर सीइंग distant object or long distance object, then focal length increases, and focal length increases, lens get flattened. And on the other hand, if you are seeing nearby objects, then focal length decreases. As the focal length decreases, your convex lens or your simply lens get bulged. काय होती, फुगती लेन्स बल्ज होते. क्लिअर आहे एवढे पॉईंट्स तरी. आता ही लेन्स कशी असणार आहे, क्रिस्टलाइन दिली पण ती कशी असते, इलास्टिक असते. इलास्टिक लेन्स आहे अँड इट हॅड द पॉवर टू इन्क्रीज इट्स फोकल लेंथ और डिक्रीज इट्स फोकल लेंथ. आता यालाच अजून एक पॉईंट येतो, पॉवर ऑफ अकोमोडेशन. पॉवर ऑफ अकोमोडेशन म्हणजेच काय, द कॅपॅसिटी ऑफ अ लेन्स टू ॲडजस्ट इट्स फोकल लेंथ और सिम्पली इन्क्रीज इट्स फोकल लेंथ और डिक्रीज इट्स फोकल लेंथ. दॅट कॅपॅसिटी इज कॉल्ड एज accommodation of a human lens or simply power of a accommodation. काय, capacity to increase or decrease the focal length according to its need. त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो, power of a accommodation simply. आता नेक्स्ट इथं फिगर येऊन जाईल, तुम्हाला एक कंपोनंट सांगतो, जे छोटे मोठे कंपोनंट्स राहिलेत ते, तर फिगर येऊन जाईल. फिगरमध्ये मस्त काय काय, आयरिस बघितलं होतं, कॉर्निया बघितलं आहे, क्रिस्टलाइन लेन्स बघितल्यात आपण. सिलरी मसल्स काय असतात, सिलरी मसल्स आर द मसल्स विच हेल्ड दोज लेन्स टू दॅट पॉईंट. जे प्युपिलच्या मागं लेन्स आहे, सिलरी मसल्सने धरून बसलेले आहेत, त्यांना लेन्सला धरून बसल्यात. नेक्स्ट अजून कुठला पॉईंट आहे, हां, आयलिड. तुम्हाला माहिती आहे आयलिड काय असणार आहे तुमचं, हे जे उघडझाप करतोय ना आपण ते आयलिड आहे. लिड म्हणजे काय, झाकण, डोळ्याचं झाकण, आयलिड. प्युपिल माहिती आहे, आयरिस माहिती आहे. स्लेरा काय असतं, स्लेरा काय असतं, ते ब्लॅक पार्ट आहे. ब्लॅक पार्टकडून कडेला जो पार्ट असणार आहे, व्हाईटिश पार्ट दिसतोय तुम्हाला, व्हाईटिश फ्लेशी पार्ट दिसतोय, तो काय असणार आहे, सिम्पली स्लेरा. हे झालं. सिलरी मसल्स पण झालं आहे. कॉर्निया, स्लेरोटिक कोट, जो व्हाईट कलरचा आतमध्ये एक कोट असतो त्याला स्लेरोटिक कोट म्हणतो आपण. आणि मग काय राहतं, आपलं रेटिना पण झालं. ऑप्टिक डिस्क पण काय, तुमच्या ऑप्टिक जे
सेन्सेशन आहे ते ऑप्टिक नर्व्सद्वारे जातं आणि ऑप्टिक डिस्क काय करतं, ते सेन्सेशन गोळा करतं. मसल्स काय आहेत तुमच्या ह्युमन आईजला, ते मसल्स पूर्ण जे आता पूर्ण मी डोळा फिरवतो आहे ते कशाद्वारे होतं आहे, जे मागच्या मसल्स आहेत त्याच ह्युमन आयची ॲक्शन कंट्रोल करतात. ठीक आहे, क्लिअर आहे, स्क्रीनशॉट मारा रे. देर आर 2 स्मॉल अँड इंटरेस्टिंग पॉईंट्स गिवन इन युअर टेक्स्ट बुक. काय काय दिलेत बाबा? मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट, फारदेस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. काय असतात त्या गोष्टी? तर ह्युमन आय कॅन क्लिअरली सी द ऑब्जेक्ट्स नियरली अप टू 25 सेंटीमीटर्स विदाउट गेटिंग स्ट्रेस्ड ऑन युअर आय. काय सांगतो नीट लक्ष द्या. 25 सेंटीमीटर इथून जर आपला एवढा डिस्टन्स 25 सेंटीमीटर असेल तर विदाऊट स्ट्रेस तुमच्या आईजवर, विदाऊट स्ट्रेस, ताण न देता तुम्ही त्या गोष्टी क्लिअरली बघू शकता. त्यालाच काय म्हणतो? मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट. म्हणजे कमीत कमी 25 सेंटीमीटर्सवरच्या गोष्टी तुम्ही विदाऊट स्ट्रेस ह्युमन आय कॅन क्लिअरली सी दोज थिंग्स. बट आता तुम्ही म्हणाल सर मी इथपर्यंत आला तरी मला गोष्टी दिसतात, पण बाळा तुझ्या डोळ्यावर काय पडतोय? स्ट्रेस पडतोय. तुझा डोळा फोकल लेंथ ॲडजस्ट करायला बघतोय. आता त्या कॅमेऱ्याचं जर मी जवळ आलं तर एक डिस्टन्स असणार आहे. हे बघा, हँड काय फोकसमध्ये येतोय का तर याचं फोकसिंग डिस्टन्स कुठतरी इथं असणार आहे ना. आता क्लिअरली दिसतोय. हे कशामुळे होत आहे? तर प्रत्येक गोष्टीला एक स्पेसिफिक फोकस पॉईंट असतो, मिनिमम फोकस पॉईंट. तिथपर्यंत गोष्टी क्लिअरली बघू शकतो. पण अजून जवळ गेलं तर मला आता क्लिअरली दिसतंय, पण ते काय होतं आहे? मी माझ्या डोळ्यावर स्ट्रेस टाकतोय. सो द मिनिमम डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन इज 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर्सपर्यंतच्या गोष्टी आपण क्लिअरली विदाऊट डोळ्यांवर ताण देता बघू शकतो. बट ऑन द अदर हँड द फारदेस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट, व्हॉट इज दिस? दूरवरचे अंतर जोपर्यंत आपला ह्युमन आय कॅन सी दोज थिंग्स. एकदम लांबचं म्हणजे इन्फिनिटीपर्यंतच्या गोष्टी आपण क्लिअरली बघू शकतो. कळतं काय सांगतं? कमीत कमी डिस्टन्सवरच्या गोष्टी कुठपर्यंत बघू शकतो? 25 सेंटीमीटर. त्याच्यावरून अलीकडे आलं तर तुमच्या डोळ्यावर स्ट्रेस पडतोय. विदाऊट स्ट्रेस 25 सेंटीमीटर्सपर्यंतच्या गोष्टी तुम्ही क्लिअरली बघू शकता. त्याला म्हणतो आपण मिनिमम डिस्टन्स ऑफ अ डिस्टिंक्ट विजन. मिनिमम डिस्टन्स ऑफ अ डिस्टिंक्ट विजन, सॉरी ऑब्जेक्ट बोललो असेल मगाशी. अँड मॅक्सिमम फारदेस्ट डिस्टन्स ऑफ अ डिस्टिंक्ट विजन, ते काय? लांबपर्यंत आपण कुठपर्यंत लांब बघू शकतो गोष्टी? इन्फिनाईट डिस्टन्सेसपर्यंत गोष्टी बघू शकतो. स्टार्स, दुसरी गॅलेक्सी पण दिसेल, पण ती गॅलेक्सी तेवढी मोठी असेल आणि मध्ये जर कचरा नसेल, हे ॲटमॉस्फेरिक डस्ट अँड पार्टिकल्स आणि हे ते काहीच नसणार आहे, एकदम क्लिअर व्हॅक्यूम असेल तर आपण त्या लांबपर्यंतच्या गोष्टीसुद्धा क्लिअरली बघू शकतो. दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. ह्युमन आय झाला आहे आपला. ह्युमन आयमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्शन, बल्जिंग ऑफ लेन्सेस बघितलं, ह्युमन आयचे सगळे कंपोनंट्स बघितले, ह्युमन आयचं सगळं स्ट्रक्चर बघितलं, ह्युमन आय बघितला, सुंदर मुलीचा सुंदर डोळासुद्धा बघितला. ठीक आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. डाऊट असेल कमेंट सेक्शन. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करायचं आहे तुम्हाला, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायचं आहे, त्यांना पण सांगायचं आहे सबस्क्राईब करायला, त्यामुळे आपलं चॅनल ग्रो होईल. ठीक आहे. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.